नमस्कार. मी प्रथमेश रावराणे, रेनोवेट इंडियाचा को फाउंडर. आज आपण आलो आहोत सिक्युअर 360 मध्ये आणि आमच्या सोबत आहेत सिक्युअर 360च्या फाउंडर आहेत अंजली तारी मॅम. मला मॅम तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा जो 360 सिक्युअर 360चा जो प्रवास होता त्याचं मूळ फंडामेंटल थॉट काय होता आणि कुठून तुम्ही सुरुवात केली हे जरा प्लीज तुम्ही जरा आम्हाला सांगा. सिक्युअर 360 आम्ही 2000 मध्ये फॉर्म केली. ओके, सो इट वॉज अर्लियर विथ अनदर नेम, बट अंडर सिक्युअर 360 आमचा एक उद्देश हा होता की सिक्युरिटी जी असते प्रत्येक माणसाला, ओके, लाईफ इन्शुरन्स म्हणा, हेल्थ इन्शुरन्स म्हणा, इन्व्हेस्टमेंट्स म्हणा, तर एक व्हाईट कॉलर प्रोफेशन या हिशोबाने आम्ही ते बघितलं. Okay, so earlier it was like that we had a client base of nearly 10 to 25 clients, but एक दिवस असं झालं की there were senior citizens, okay, जे आमच्या ऑफिस मध्ये आलेले आणि त्यांना ना ते रिटायर झाले म्हणून त्यांना पेन्शन मिळालेलं. ओके, तर पेन्शन लगभग एक 5 लाखच्या आसपास त्यांच्याकडे पेन्शन होते, तर त्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्ट करायचं. ओके, सो वी वर नॉट डुईंग दॅट फुल फ्लेज. ओके, बिकॉज ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम इन 2000 कसं होतं की MLM मार्केटिंग वगैरे बरेचसे बिझनेसेस होते तेव्हा आमचे. ओके, तर ते आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही तुम्हाला प्रॉपर पेन्शन, जसं तुम्हाला मंथली पेन्शन पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऍडवाइस करू. ठीक आहे, तर वी एक्सप्लेन द प्लॅन अँड एव्हरीथिंग. देन दॅट कपल वेंट बॅक. ओके, आणि परत नंतर 1 महिन्यानंतर तेव्हा काही एवढं मोबाईल वगैरे एवढं युसेज वगैरे नव्हतं. तर आफ्टर अ मंथ दॅट कपल केम इन आवर ऑफिस. देन द वाईफ स्टार्टेड क्राईंग. काय सांगू तुम्हाला, 5 लाख रुपये होते पण मुलाला बिझनेस चालू करायचा होता म्हणून त्याला दिले. ओके, आणि मग आता आम्हाला हे आमच्याकडे आता पेन्शनसाठी काही फंडच नाही राहिला. ओके, तर कुठेतरी असं आम्हाला वाटलं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एड्युकेट द पीपल की तुमचं जे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असो, इन्शुरन्स असो, हे किती इम्पॉर्टंट आहे, टू विच यू कॅनॉट इग्नोर. राईट, सो ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम देन वी डिसाइडेड की नाही, आता हा जो प्रोफेशन आहे हाच आपण रिलिजियसली फॉलो करायचा. सो दॅट इज हाऊ सिक्युअर 360 started its journey into insurance and investment industry. करेक्ट. साधारणतः आता तुमच्या पाहण्यात हे जे फायनान्शियल प्रोडक्ट्स जे तुम्ही आता सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता, तर त्यात आता तुम्हाला असं काय वाटतं की कुठला प्रोडक्ट आहे जो आता हायएस्ट सेलिंग आहे, किंवा आत्ताच्या ज्या जगात फास्ट मुव्हिंग जगात कुठलं प्रोडक्ट तुम्हाला असं वाटतं की हे तुम्ही इग्नोर करूच नाही शकत, हे घेतलंच पाहिजे, असं काही तुम्ही सांगू शकता? तर आजच्या टाइम्स मध्ये जर तुम्ही बघितलं की एव्हरीथिंग हॅज बिकम व्हेरी इन्स्टंट. आपल्याला कोणतं आयटम जरी घरी जरी मागवायचं असेल ना, तर आपण ते 4 ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म बघतो. करेक्ट, राईट, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट, आणि जिथे सगळ्यात डिस्काउंटेड असेल, ओके, वी बाय दॅट पर्टिक्युलर. सो ट्रेंड असं झालंय, राईट, की एव्हरीथिंग पीपल वॉन्ट एव्हरीथिंग क्विक. ठीक आहे, पण समजा आता जे प्रायोरिटी आहे ते बोलतात ना बेसिक नेसेसिटी, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर. त्याच्यानंतर 4th नेसेसिटी, द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट इज इन्शुरन्स. आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये दोन्ही येतं, लाईफ इन्शुरन्स ॲज वेल एज हेल्थ इन्शुरन्स. तो म्हणजे ते तुमच्या फॅमिलीचे फाउंडेशन. कारण समजा हल्ली काय झालंय की सगळ्यांना प्रॉफिट डबल पाहिजे असतं, राईट, विदिन अ इयर्स टाइम या समथिंग लाईक दॅट. पण आपण म्हणजे मी जनरली माझ्या जेव्हा मी ऍडवाइस करते क्लायंटला, व्हॉट आय से की आपलं जेवणाचं जे ताट असतं ना, त्याच्यामध्ये आपण डाळ, भात, भाजी, कोशिंबीर सगळं खातो, राईट. सो एनी स्पेसिफिक आपण एकाच, समजा आपल्याला गुलाबजामुन आवडतं तर ताट भरून गुलाबजामुन खाऊ शकतो का? नाही, बिकॉज दॅट each thing is important. So insurance is like that डाळ चावल, की तुमचं बेसिक नेसेसिटी, आपला पोट भरतं डाळ भात खाल्लं तरी, बरोबर. तर इन्शुरन्स पण तसंच इम्पॉर्टंट आहे, तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ॲज अ प्रॉडक्ट यू विल से या इट इज अ कव्हरेज फॉर द फॅमिली. दॅट वे, येस, इट इज मॅन्डेटरी. बिकॉज कसं असतं की समजा समवन इज अर्निंग, ओके, आणि त्याच्यावरती त्याची फॅमिली डिपेंडेंट आहे, त्या ब्रेड विनरला जर काही झालं, ओके, तर फॅमिलीची लाईफस्टाईल पूर्ण चेंज होऊन जाते. असं, सो इन्शुरन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. राईट. आता इन्शुरन्सचा विषय निघालाय म्हणून मार्केटमध्ये असे पण काही पर्स्पेक्टिव्ह आहेत
की इन्शुरन्सला लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात, काही सेव्हिंग्स म्हणून बघतात, काही कॉम्बो पॅकेज म्हणून बघतात. तर तुमचं ऍज अ एक्सपर्ट काय याच्यावर ओपिनियन आहे? ओके, गोष्टी ज्या प्रमोट होतात सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा फ्रेंड टू फ्रेंड म्हणा, बरोबर. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, आता समजा मला हेडेक असेल, ओके, तर मला एक पर्टिक्युलर मेडिसिन तो डॉक्टर प्रेस्क्राईब करेल, दॅट विल टेक केअर ऑफ मी. पण हल्ली काय झालं माहितीये, डॉक्टरकडे न जाता आपण केमिस्टकडे डायरेक्ट जातो, सर दुखऱ्याची गोळी देतो. इट्स लाईक दॅट. म्हणजे ते एक्झॅक्टली ती गोळी, समजा आता समजा मला आय एम रेजिस्टंट टू सर्टन काइंड ऑफ केमिकल, या समजा सल्फा वगैरे, ओके, तर ते मला नाही माहितीये किंवा त्या केमिस्टला पण नाही माहितीये किंवा तो विचारणार पण नाही की बाबा या पर्टिक्युलर गोळीमध्ये हे तुम्हाला चालेल का. बट व्हॉट विल हॅपन, दॅट डॉक्टर एक्झॅक्टली ऍडवाइस की तो विचारणार मला 4-5 गोष्टी, राईट. तो सेम जेव्हा मल्टिपल प्रोडक्ट्स जेव्हा असतात ना मार्केटमध्ये, की काय सूट करतं आपल्याला, ओके, सो दॅट कसं असतं, देन वी ऍडवाइज अवर क्लायंट गोल बेस्ड, की तुमच्या लाईफ मध्ये येणारे 5 years डाऊन द लाईन, 10 years डाऊन द लाईन तुमचे काय गोल्स आहेत, त्याप्रमाणे आपण डिसाईड करू. तुमचं इन्कम किती आहे, त्याच्यासमोर तुमचे लोन्स किती आहे, राईट, ऍसेट्स ऍज वेल ऍज लायबिलिटीज, या दोन्ही गोष्टी कन्सिडर करून मग इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सजेस्ट केलं जातं, ना की डायरेक्टली, राईट. समजा आता आपण स्विमिंग शिकतोय, बरोबर. स्विमिंग शिकताना तर आपल्याला वी हॅव टू वेअर दॅट जॅकेट अँड एव्हरीथिंग. आपल्याला माहितच नाही की कसं पोहायचंय, तर ऍटलीस्ट ते फर्स्ट तर घ्यावंच लागणार, जे सेफ्टी डिव्हाइस आहे ते. सो इट्स लाईक दॅट. कोणताही इंडिव्हिज्युअल जरी असेल ना, तर वी हॅव टू सी टू इट की त्याची रिक्वायरमेंट काय आहे. हल्ली काय होतं, म्हणजे इंडियामध्ये मी एक ट्रेंड बघितलंय, ओके, की आपण इन्व्हेस्टमेंट कसं करतो माहितीये, अच्छा याने पोस्ट ऑफिस मध्ये केलंय, याने एफडी केलंय, आता व्हीसी करतायत, एक पॉलिसी ले लो. सो इट हॅपन्स लाईक दॅट. पण प्रत्येकाला रिक्वायरमेंट काय आहे ते नाही माहिती. समजा कोण हल्ली मार्केटमध्ये समजा रिटर्न्स जास्त मिळतात, तर हल्ली असं पण होतं की जे 60 ज्यांना पेन्शन येते ना, ते लोक पण सांगतात की मेरे को बैंक एफडी से ज्यादा रिटर्न्स चाहिए, तो मुझे उसमें ही डालना है. बट नो, यू कैनॉट सी दैट काइंड ऑफ मार्केट वोलॅटिलिटी विच यू हैव नॉट सीन इन द लास्ट 60 years. यू हैव नेवर इन्व्हेस्टेड इन दॅट, बरोबर. मग ते त्यांना मग आम्हाला ते कॉम्बो द्यावा लागतो की ओके फाईन, तुमच्याकडे असं पण इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे ज्याच्यातून तुम्हाला गॅरंटीड इन्कम येणार, आणि सम इन्व्हेस्टमेंट शुड बी सब्जेक्ट टू इन्फ्लेशन. की इन्फ्लेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने आज 10,000 आहे, 20 वर्षानंतर समजा 1,00,000 त्याची व्हॅल्यू झाली, तर तुमचं इन्व्हेस्टमेंट कसं असायला पाहिजे, कसं बिल्टअप करायला पाहिजे. सो इट वुड बी लाईक दॅट. सो इन्स्टेड ऑफ बाईंग टू मेनी प्रोडक्ट्स, व्हॉट इज बेस्ट, की मला हा त्रास आहे, त्या त्रासासाठी मला काय काय करावं लागेल, मला जिमला लावावं लागेल का, मला ही गोळी घ्यावी लागेल का, मला हे करावं लागेल का, मला डाएट प्लॅन बनवावा कसा लागेल. सो ऑल दिस थिंग नीड्स टू बी अंडरस्टँड बिफोर स्टार्टिंग युअर इन्व्हेस्टमेंट. आता हे इन्व्हेस्टमेंटची जी जर्नी स्टार्ट होते, तर त्यात मेल फिमेल किंवा एक जेंडरचा काही आस्पेक्ट असतो का, की मेल कॅन्डिडेट एक पर्टिक्युलर माइंडसेटने इन्व्हेस्टमेंट करतात किंवा फिमेल जे येतात ते एक पर्टिक्युलर माइंडसेटने, असं काही तुम्हाला त्याच्यात काही शेड्स दिसलेत का, तर त्याच्याबद्दल जर थोडं जाणून घ्यायला. सो माझी जी ऍज अ ऍडवायझरी ऍज अ जर्नी आहे, ओके, सो जनरली कसं असतं, वेन मेन्स आर टेकिंग डिसिजन ऍज रिगार्डिंग टू दिस, ओके, सो ते मला जनरली विचारतात की ओके फाईन अंजली, हाऊ मच रिटर्न्स आय गेट अँड व्हॉट विल बी द बेनिफिट ऑफ द प्रॉडक्ट, ओके. तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना सजेस्ट करतो. एस्पेशली इन्शुरन्स असेल, तर वी सी टू इट दॅट ही शुड रिअलाइज द इम्पॉर्टन्स. म्हणजे वेन एव्हर आय एम डुईंग इन्शुरन्स फॉर अ मॅन, आय फर्स्ट ऑफ ऑल से डू यू हॅव इन्शुरन्स. तो इफ ही सेज नो, देन आर यू मॅरिड. तो मग ते बोलतात हो. म्हटलं मॅरेज आहे तर यू शुड हॅव इन्शुरन्स बिकॉज युअर बेटर हाफ इज डिपेंडेंट ऑन यू, राईट. सो ते एक कन्व्हिक्शन मला त्यांच्यामध्ये क्रिएट करावं लागतं. अँड वन्स दे अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर थिंग ना, विथ ड्यू रिस्पेक्ट दे फॉलो इच अँड एव्हरीथिंग. पण त्यांचं फक्त मेन्सचं कसं असतं की समजा एक ठरलेला इन्कम असतो, ओके, मग त्याच्यातूनच आपल्याला हाऊसिंग लोनचे EMIs पण भरायचे, मंथली एक्सपेन्सेस पण आहेत, ते सगळं बॅलन्स करावं लागतं त्यांना, ओके. आणि त्याच्यानंतर पैसा जर राहिला तर ते इन्व्हेस्टमेंट्स होतात, ओके. सो जनरली व्हॉट आय डू, की माझे लगभग 50% जे क्लायंट्स असतात ते माझे यंगस्टर्स असतात, ओके. तर म्हणजे दॅट वॉज माय विजन ओनली, की जे
बोलतात ना लेसन्स, मनी लेसन्स, जे कदाचित आमच्या जनरेशनला नव्हते माहिती, बट या जनरेशनला माहिती असायला पाहिजे. म्हणजे जेवढे पण मेन यंगस्टर्स असतात मी त्यांना सांगते बऱ्याचदा, कसं असतं की डायरेक्टली स्टॉक्स मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट होते. तर इन केस ऑफ मेन समटाइम देयर इज अ थ्रिल की ओके मी एवढा पैसा बनवला, पण जनरली कसं असतं बनवला ते ओके विल टेल टू 10 पीपल, बट जर गेला असेल तर ते कोणालाच नाही सांगणार. इट्स लाईक दॅट. ओके, सो देन आय एड्युकेट देम की बाबा व्हॉट एव्हर सरप्लस यू आर हॅव्हिंग यू टेक दॅट पर्टिक्युलर की ओके फाईन यू आर लाइकिंग डुईंग दॅट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट. पण तुमचं जे फाउंडेशन आहे राईट की इन्शुरन्स वगैरे हे सगळं तुम्ही आधी प्लॅन करा, मग गो टू दॅट. सो एक असतं की त्यांना जर गोल ओरिएंटेड, जसं मी आधी सांगितलं ना मेन्सना पण की ओके एज्युकेशन आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, तुमचं रिटायरमेंट आहे, युअर वाईफ इज डिपेंडेंट इफ शी इज अ होम मेकर, इफ यू प्लॅन इट वेल सो दे सर्टनली टेक द डिसिजन. इट इज नॉट लाईक दॅट, बट द वे यू कन्वे इट and the way you make them feel this is important for you, then they do understand. And what about female side? Females, आणि ते कसं त्यांचं काय मत आहे? फिमेल्सचं म्हणजे कसं आहे माहितीये की त्यांना एक ट्रेंड आहे. ओके, ॲज अ ऑलवेज से की आमच्या ज्या आधीचे जनरेशन होते किंवा आमचे जनरेशन ओके त्यांनी असं बघितलंय की their fathers took decisions for their investment. Okay, their husbands have taken decisions. Okay, so कुठेतरी ना फिमेल्स मध्ये इन्शुरन्स अवेअरनेस, इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस हे थोडंफार कमी होतं. आज पण जेव्हा मी कुठल्याही मॅरिड लेडी हु इज इन 40s जेव्हा भेटते ना तो बोलते नहीं मेरे हस्बैंड ने करके रखा है, कितना किया है, नहीं वो तो उनको पूछना पड़ेगा. तो देन आई से कि ओके उनको पूछना पड़ेगा, लेकिन जब आप 60 हो गए तभी वो अगर उन्होंने आपको बोल दिया कि तुझे भी तो पैसा दे रहा था मैं, क्यों नहीं बचाया, तभी क्या आंसर दोगे. सो इट्स लाइक दैट. सो वंस अगेन हियर ऑल्सो एड्युकेटिंग देम and giving them the strength की ओके फाईन यू कॅन टेक युअर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. फिमेल्स इन्व्हेस्टर्सचं दुसरं एक असतं की कधी कधी काय असतं म्हणजे ते घेतात ते डिसिजन्स घेतात, पण कधी कधी स्वतःहून घेतात किंवा सब्जेक्ट टू समवन इज टेलिंग, आणि त्यांना कधी लॉस झाला ना मग ते त्यांना एक सेटबॅक असतं, अरे आता घरी पप्पा हे बोलणार आणि नवरा हे बोलणार, आणि मग त्याच्यामुळे ते लोक घेत नाही ते डिसिजन्स, आणि मग ते असं असतं ना आपले हात भरले की आपण घाबरतो. राईट. सो फिमेल इन्व्हेस्टर, बट नाउअडेज इफ यू सी द ट्रेंड, those females who have started earning, the young generation, जे लोक म्हणजे प्रॉपर they are quite capable to earn, right? So I guide them that if you can earn, you can also learn to invest, how to invest. Though you fail, एक दो बार फेल होंगे ना, लेकिन फेलियर से डरो मत उस चीज. So they are also moving towards that trend. करेक्ट. आता तुम्ही मेल्सचा एक पर्स्पेक्टिव्ह सांगितला की मेल्स कसं बघतात फायनान्शियल मॅनेजमेंटला किंवा या सगळ्या गोष्टींना, तसं फिमेल्सचं कसं अप्रोच असतो आणि फिमेल्सना ह्या सगळ्या फायनान्शियल मॅनेजमेंटकडे कसं बघितलं पाहिजे ह्याबद्दल थोडंसं तुम्ही जर गाईड केलं. सी म्हणजे माझी जी जर्नी आहे ॲज अ वुमन ॲडवायझर आय वुड से, ठीक आहे, म्हणजे लास्ट आय वुड से लास्ट 15 years आय हॅव सीन की कसं आहे ना माहितीये की जनरली वी गेट मॅरिड, ओके, आणि आपली एक लाईफ सायकल स्टार्ट होते, देन वी हॅव किड्स अँड एव्हरीथिंग, आपण करिअरमध्ये पण फोकस्ड असतो, फॅमिलीचं पण टेक केअर करत असतो, बट ॲट सम पॉइंट ऑफ टाइम वेन वी रीच 45-50 कधी कधी लाईफमध्ये पर्सनल सेटबॅक्स येतात. आता लुकिंग ॲट द करंट सिनारिओ इन द पास्ट 1 decade, इफ यू विल सी द नंबर ऑफ डिवोर्स केसेस हॅव इन्क्रीज्ड, ओके, आणि हे डिवोर्सेस जे होतात ना ॲट द एज ऑफ नियरली 45-50 होतात. म्हणजे माझे जर समजा वेन आय स्टार्टेड विथ दिस पर्टिक्युलर थिंग अँड आय रिअलाइज that women are not planning, so I had hardly I would rather say 10 to 15 female clients, but touch wood when I saw ladies are experiences ki tena financial crunches etat at the age of 45-50, I said no, now I should educate them. कारण कसं असतं की this insurance and investment industry is a male dominant industry, okay, so you will get very less female advisors who will actually educate the clients की नाही तुम्हाला, कारण being a woman I can understand की okay fine आज मला कोणती वस्तू घ्यायची आहे, ठीक आहे, so I can buy because I'm earning today, but what if I'm not earning? Will I be dependent on my children? Will I be dependent on my husband? So that scenario has completely changed. Okay, so when I started I said की नाही काहीतरी चुकतंय,
ओके, जे सोसायटीमध्ये आहे. असं नाहीये की हजबंड आणि वाईफ दोघांना फिनान्शियल प्लॅनिंग करायचं नसेल. काय कधी कधी काय असतं की आपण ती तारेवरची कसरत असते फॅमिली म्हणजे. ओके, पण त्यातून पण जेव्हा असं काही सेटबॅक येतो की समजा डिवोर्स वगैरे झाला असेल, मग जनरली मुलं कशी असतात, आई बरोबर राहतात. ओके, सो ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम आय हॅड वन ऑफ माय क्लायंट हू वॉज डायग्नोज विथ कॅन्सर at the age of 45. She was already into that divorce proceedings. She had a 9 years ची daughter. आता मग तिने म्हणजे लिटरली मला सांगितलं की अंजली आता मी काय करू. अँड देअर वॉज अ टाइम्स की ती ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये होती. म्हणजे जर तुम्ही विचार केला 2010 मध्ये वगैरे ती म्हणजे तिचा इन्कम लगभग 3 लाखच्या आसपास असायचा मंथली इन्कम. आणि आफ्टर दिस पर्टिक्युलर थिंग म्हणजे जेव्हा कोविड आलं, ओके, सो शी वॉज गोइंग थ्रू दोज टफ टाइम्स. So then I realized कि कुछ तो गड़बड़ है. So something we need to educate them. So and all these females, they are professionals, doctors किंवा म्हणजे एक माझी गायनॅक क्लायंट आहे, working in some professionals working like CAs. Okay, so they have struggled, though they have earned a lot, but they have never saved a lot. So that thing is very important. सो हळूहळू कसा तो एक कॉन्फिडन्स प्रत्येक लेडीज मध्ये एड्युकेट करून की ओके, तुम्ही असं नाहीये की आपल्याला सगळं स्वतःसाठी सेल्फिश होऊन ठेवायचंय, पण ऍटलीस्ट स्वतःचं एक सेल्फ रिस्पेक्ट साठी तुम्ही स्वतःचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. अशी काही सिच्युएशन ज्या क्लायंटचं मी शेअर करते की जिला कॅन्सर झालेला, देन डिवोर्स पण झालेला, 9 वर्षाची डॉटर ऍट द एज ऑफ 45. जस्ट इमॅजिन, त्या बाईकडे फक्त 15 वर्ष होती स्वतःच्या रिटायरमेंट प्लॅनिंग करायला, मुलीचं एज्युकेशन, मॅरेज, अँड शी हॅज टू स्टार्ट विथ एव्हरीथिंग. सो या सिनारिओ मध्ये कसं होऊन जातं की नाव ओके फाईन, नाव शी इज डुईंग इट, बट स्टील शी इज स्ट्रगलिंग. तर तो काइंड ऑफ सेटबॅक कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात आला नाही पाहिजे. तो इट इज लाईक की आपल्याला स्वतः ते डिसिजन घेऊन ओके, वी नीड टू डू अवर ओन फिनान्शियल प्लॅनिंग. आणि असं नाही की स्वतःच करायचं, वाय नॉट जेव्हा फॅमिलीचं असतं. म्हणजे बऱ्याचदा आज जर तुम्ही बघितलं डिवोर्स केसेस जर होतात, एक वन माइट बी ड्यू टू द रिलेशन्स, ओके, की पटत नाहीये, आणि दुसरं असतं मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर की मी हे नाही घेऊ शकत आणि मी ते नाही घेऊ शकत, बरोबर. पण तेच जर आपण डिसिजन घेऊन ते प्रॉपरली आपण सेव्हिंग पॅटर्न स्वतःला बिल्टअप केली, बिंग अ फिमेल ऑल्सो, की ओके फाईन, माय हजबंड इज डुईंग फॉर मी, बट वाय नॉट मी स्वतःसाठी करू शकते. मी लेडीजना एवढं पण सांगते की आज आपण जे सलॉन्स मध्ये वगैरे आपण जे स्पेंड करतो ना स्वतःला आज मेंटेन करायला, तेवढाच पैसा जर तुम्ही तुमच्या फ्युचर साठी जर सेव्ह केला, राइट, लाइफ तुमची मेंटेन ऑटोमेटिकली. आज सलॉन पे खर्चा हो रहा है, आगे जाके मल्टीविटामिन पे खर्चा कर पाएंगे. सो इट्स लाइक दैट. सेकंड थिंग इज की आज जे लेडीज 40s 50s मध्ये जे एक्सपिरियन्स करतायत, बरोबर, the same trend shouldn't continue with our daughters. So basically me becoming an advisor, and especially as a woman advisor, is just because of that. Because if I want to set example in front of my own daughters, as I have 2 daughters, they will one day question me, tu kai kelas. Okay, so it is very important to educate the next generation of females. We have to take decision today. It's like that. आपण ओकेजन पण म्हटलंय की हा मंथ जो आहे तो आपण विमेन्स डे, असे जे विमेन फाउंडर्स आहेत आपल्यासारखे, त्यांना आम्ही जाऊन भेटतोय, त्यांच्याकडून त्यांची आतापर्यंतची जर्नी कशी राहिली हे थोडं समजून घेतोय. आणि एक असं असतं की नॉर्मली मेल्स पण डेफिनेटली बाहेर जातात, काम करतात, पण ऑलवेज एक असं आहे की फिमेल्सला कुठेतरी फॅमिली आणि हा सगळा जो विषय असतो, कारण किती आपण म्हटलं तरी मुलं जी असतात ती कुठेतरी आपल्या आईशी खूप त्यांची जवळीक असते, त्यांना खूप आई घरात हवी असते, काही गोष्ट असतील ते सांगायचे असतात, काही ऐकून घेण्यासाठी हवी असते, कुठे काही लागलं खुपलं तरी पण पहिलं जे असतं एक मायेचा हात तो आईचाच हवा असतो. तर त्यामुळे ही जी घरातली आणि ऑफिस मधली ही जी तारेवरची जी कसरत आहे ती बॅलन्स करून जे विमेन्स ऑन्टरप्रिनरशिप मध्ये काही ना काही पुढे करतात आहे,
ह्यांना एक मानाचा मुजरा किंवा एक सलाम म्हणून आम्ही अशा सगळ्या विमेन ऑन्टरप्रिनर्सना भेटतोय. त्या निमित्ताने आम्ही इकडे सिक्युअर 360च्या ऑफिसमध्ये आलोय आणि एक टोकन ऑफ अप्रिशिएशन म्हणून एक जस्ट आम्ही काही तुमच्यासाठी आणले ते आम्ही तुम्हाला देतो. अंजली मॅम, हे एक रेनोव्हेट इंडिया तर्फे एक छोटीशी तुम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हे जस्ट रेनोव्हेटचं 10 इयर्सचं एक जर्नी रिपोर्ट आहे. 10 वर्ष आम्ही काय केलंय डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये त्याची माहिती इथे आहे. आणि एक खास तुमच्यासाठी हँड रिटन एक वाव. एक नोट आहे. ओके, ग्रेट.